पंढरपूर तालुक्यातील आडिव येथे जैन मुनी सुव्रतनाथ तीर्थंकर यांच्या खरं तर प्राणप्रतिष्ठेसाठी एक मंदिराची निर्मिती झालेली आहे। आपण बघू शकतो की राजस्थान येथील मकराना या मार्बलपासून खरं तर मंदिराची निर्मिती केलेली आहे। कुठल्याही प्रकारची लाकडी अथवा लोखंडी वस्तू याच्यामध्ये वापरण्यात आली नाही। जवळपास या मंदिराकरता लाखो रुपये खर्च करून मंदिर उभारण्यात आलेले आहे। उद्यापासून या खरं तर मूर्तीची इथं प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे। त्यासाठी खरं तर मध्य प्रदेशहून काही महाराज लोक खरं तर इथं उपस्थित जाणार आहेत। विशेष म्हणजे हे महाराज लोक सगळे चालत खरं तर पंढरपूरच्या दिशेने निघालेले आणि ही जी वास्तू उभारलेली आहे किंवा हे मंदिर उभारलेले हे पंढरीच्या वैभवात खरं तर भर टाकणारा म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। यासाठी जो सगळा खर्च केलेला आहे तो बालरोग तज्ञ शीतल शाह डॉक्टर यांनी खरं तर हा खर्च केलेला ते स्वतः आता आपल्याबरोबर काय सांगताल, काय वैशिष्ट्य आहे या मंदिराचं? आता मंदिर म्हणजे आतल्या भावनेने आपण बांधलेलं असतं, मनशांती, बाकी दुसरं काही नाही। चांगल्यात चांगलं मंदिर बनावं अशी माझी इच्छा होती। त्याप्रमाणे हे मी मकराना मार्बलचे कारागीर पण तिकडचेच होते। साधारण एक 8 महिने 9 महिन्यामध्ये मंदिर त्यांनी पूर्ण केलं। या ठिकाणी मुनीश्वरत भगवंतांची 41 इंच उंची ही मूर्ती इथे विराजमान झालेली आहे। त्याची प्रतिष्ठापना आज झाली आणि ह्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि दर्शन घ्यावं अशी माझी इच्छा आहे। कुठले कुठले महाराज खरं तर उपस्थित राहणार आणि काय आवाहन करता तुम्ही? साधारण 40 त्यागी पैदल येत आहेत। विशुद्ध सागर महाराज यांचा मोठा संघ आहे, त्यांचे 38 लोक आणि सुयश सागर महाराज यांचे 6-7 लोक। त्यांचं वास्तव इथं राहणार आहे 5 दिवस आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्ही कार्यक्रम 5 दिवसाचा करणार आहेत आणि त्यांची प्रवचन सुद्धा दुपारी 4 नंतर असतील। आपण बघितलं असेल की पंढरपुरातील सगळ्या भाविकांना देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे। 5 दिवस हा कार्यक्रम इथे चालणार आहे आणि हे मंदिर खरं तर बघण्यासारखं झालंय। राजस्थानी कारागिराकडून खरं तर हे मंदिर बांधलेलं आहे। विशेष म्हणलं तर हे मंदिर 9 महिन्यामध्ये पूर्ण झालेलं आहे। कुठल्याही प्रकारचा या मंदिराला लोखंड असेल किंवा लाकडी वस्तूचा वापर केलेला नाही। पूर्णपणे मकराना राजस्थानी मार्बलमध्ये खरं तर मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि पंढरपूरमध्ये खरं तर हे बघण्यासारखं मंदिर आता झालेलं आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।